नमस्ते, एज्युटेक प्रवीण एनके या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण YCMOU या विद्यापीठांतर्गत MA शिक्षणशास्त्र सत्र क्रमांक 2 येजू 528 दूरशिक्षणातील अनुदेशन अभिकल्प या विषयाशी संदर्भात असलेले स्वाध्याय, त्यात असलेली 5 प्रश्न व त्यांची उत्तरे कशी लिहावी याविषयीचं माहिती या व्हिडिओमधून घेणार आहोत. 2021-23च्या MA एज्युकेशनच्या बॅचसाठीची ही स्वाध्याय असाइनमेंट्स आहेत. चला तर बघूया. प्रश्न क्रमांक 1, येजू 528 दूरशिक्षणातील अनुदेशन अभिकल्प. प्रश्न पहिला आहे, गरजांचे प्रकार सुधारण स्पष्ट करा. या प्रश्नांतर्गत गरज म्हणजे काय व गरजांचे प्रकार आपल्याला स्पष्ट करायचे आहेत. त्यासाठी प्रथमतः आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहिताना प्रस्तावना लिहिणं गरजेचं आहे. प्रस्तावनेनंतर तुम्ही गरज म्हणजे काय, गरजेची व्याख्या काय आहे ती या ठिकाणी लिहू शकता. गरज म्हणजेच वस्तुस्थिती व अपेक्षित स्थिती यातील फरक म्हणजे गरज होय. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे गरजांचे पृथक्करण, त्या अंतर्गत आपल्या पुस्तकात देण्यात आलेल्या ज्या गरजा आहेत त्याविषयीची माहिती तुम्हाला इथं लिहिणं गरजेचं आहे. पहिली गरज आहे आभासी जाणवलेल्या गरजा. यामध्ये तुम्ही उदाहरण म्हणून चांगल्या नोकरीसाठी इंग्रजी चांगले बोलता येणे आवश्यक आहे, इंग्रजीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. ही गरज वास्तव आहे की आभासी आहे. परदेशात उच्च शिक्षण घ्यावायचे असेल तर आर्थिक परिस्थिती देखील चांगली असणे व त्यासाठी परदेशी भाषेवर प्रभुत्व असणे आवश्यक असते असे प्रत्येक व्यक्तीला वाटत असते. अशा वेळेस खरी गरज कोणती व अपेक्षित गरज कोणती हे समजणे आवश्यक असते. आभासी गरजा ज्या आहेत त्या गरजांमध्ये काही व्यक्तींना आपल्या स्वतःच्या गरजा नीट लक्षात येत नाहीत. त्यामुळे खऱ्या गरजा कोणत्या आहेत आणि अपेक्षित गरजा कोणत्या आहेत हे सांगता येत नाही. 2 नंबरचा जो पॉईंट आहे तो आहे उद्देशित लोकसंख्येच्या गरजा. अनुदेशन प्रणालीच्या बाबतीमधील आपण ही माहिती बघत आहोत. तर अनुदेशन प्रणालीची रचना करताना ज्या लोकांसाठी ती तयार करावायची आहे त्या लोकांच्या गरजांचा अभ्यास करून अनुदेशन प्रणाली तयार केली गेली पाहिजे. प्रणालीची अंमलबजावणी यशस्वीपणे होऊ शकते. या प्रणालीत समाविष्ट असणाऱ्या गरजा खऱ्या किंवा आभासी असू शकतात. या सर्व गरजा बौद्धिक कुवत, आर्थिक गरज, सामाजिक गरज, सांस्कृतिक गरजांशी निगडीत असू शकतात. उदाहरणार्थ आदिवासी भाग, ग्रामीण व शहरी भाग येथील अभ्यासक्रम वेगळा असावा. तसेच धर्म व भाषा यांच्या विविधतेमुळे गरजेत भिन्नता आढळून येते. यातच आर्थिक गरजा व आर्थिकेतर गरजा. आर्थिकेतर म्हणजे हवा, सूर्यप्रकाश म्हणजे ज्या गोष्टी खरेदी करण्यासाठी आपल्याला पैशाची गरज नसते, व आर्थिक गरजा म्हणजे ज्या गोष्टी खरेदी करण्यासाठी, ज्या वस्तू खरेदी करण्यासाठी पैशाची आवश्यकता असते. अन्न, वस्त्र, निवारा ही त्याची उदाहरणे येऊ शकतात. त्यानंतर तिसरा जो पॉईंट आहे तो आहे सामाजिक गरजा. मॉस्लोच्या पिरॅमिडमध्ये सामाजिक गरजांना 3ऱ्या स्तरावरती ठेवण्यात आलेलं आहे. या गरजांची जर उदाहरणे द्यायची झाली तर मैत्री, प्रेम, आपुलकी भावना, आधार इत्यादींशी संबंधित असलेल्या ह्या गरजा आहेत. त्याचे 3 आपण टप्पे करू शकतो. 1 ओळख आणि कौटुंबिक प्रेम यांच्याशी संदर्भित गरजा. 2 मैत्रीपूर्ण औपचारिक संबंध आणि 3 प्रेमसंबंध याच्याशी संदर्भात असलेल्या सामाजिक गरजा. यानंतर तुम्ही या प्रश्नाचा समारोप करणे इथे आवश्यक आहे. समारोप करत असताना अभिकल्पास सुरुवात करताना गरजांचे पृथक्करण ही अत्यंत महत्त्वाची कृती होय. गरजांचे वर्गीकरण प्रतवारी करणे कठीण व गुंतागुंतीचे काम आहे. वस्तुस्थिती व अपेक्षित स्थिती यांचा अभ्यास करणे देखील महत्त्वाचे आहे. आता आपण प्रश्न क्रमांक 2कडे वळूया. प्रश्न दुसरा आहे, ज्ञानाच्या पृथक्करणासाठी वापरण्यात येणारे घटक लिहा. पुन्हा ह्या प्रश्नाचं उत्तर लिहिताना तुम्हाला इथे प्रस्तावना लिहिणे आवश्यक आहे. मग प्रस्तावनेमध्ये तुम्ही कृतीसाठी ज्ञानाचे पृथक्करण आवश्यक असते. बऱ्याच वेळा यालाच
आशय पृथक्करण असे देखील म्हटलं जातं. ज्ञान पृथक्करणालाच आशय पृथक्करण असं देखील म्हटलं जातं. आणि मग ज्ञान किंवा कार्य पृथक्करण करण्यासाठी, एखादी कृती करण्यासाठी अध्ययनकर्त्याकडे कितपत ज्ञान माहिती असणे आवश्यक आहे हे शोधावे लागते. तुम्ही ज्ञान कार्य पृथक्करणाविषयी माहिती लिहायची आहे. यातच तुम्ही विल्यम्सच्या मते पुढील घटकांचा समावेश ज्ञान पृथक्करणात होऊ शकतो. 1 घटना, 2 प्रक्रिया, 3 संकल्पना, 4 तत्व. व हॉर्न या विचारवंत जो आहे त्या विचारवंताने माहितीची रचना करताना पुढील तंत्र वापरावीत असे सांगितले आहे. त्यातलं पहिलं तंत्र आहे घटना. विशिष्ट वस्तू, घटना, नावे इत्यादींचा यात समावेश होतो. याला काय म्हणतात या प्रश्नाचे उत्तर ते देतात. उदाहरणार्थ, कुत्र्याला काय म्हणतात? त्याला मोती म्हणतात, म्हणजे मोती ही सत्य गोष्ट घटना आहे. दुसरा घटक आहे यातला संकल्पना. समान गुणधर्म असलेल्या मूर्त किंवा अमूर्त बाबीच्या समूहास संकल्पना असं म्हणतात. कुत्रा ही एक वर्गवारी आहे. उदाहरण, कुत्रा ही एक वर्गवारी आहे आणि त्यात अनेक कुत्र्यांचा समावेश होतो. म्हणजेच सर्वसामान्य वैशिष्ट्य असलेली वर्गवारी म्हणजे संकल्पना होय. जसं की नदी, तलाव, डोंगर या सर्वसामान्य संकल्पना आहेत. यातील प्रश्न दुसऱ्यातला तिसरा घटक पाहतोय आपण, रचना. रचना किंवा मांडणी. विविध वस्तू, संकल्पना किंवा तत्त्वे यांचा एका विशिष्ट क्रमाने संघटित झालेला समूह म्हणजे रचना होय. जसं की आपल्याला प्रयोगाची मांडणी करणं गरजेचं असतं, प्रयोगाची रचना करणं गरजेचं असतं. संयोजन म्हणजे एकत्रीकरण, रचनेचाच भाग आहे तो. 4 प्रक्रिया. सतत बदलत राहणारी संरचना म्हणजेच प्रक्रिया होय. नोकर भरती ही एक प्रक्रिया होय. गरजा ओळखणे, नोकरीचे स्वरूप ठरवणे, जाहिरात, मुलाखत व शेवटी नेमणूक या सर्व टप्प्यांचा समावेश यामध्ये येत असतो. हे कार्य कसे चालते असे जर विचारले तर मिळणारे उत्तर म्हणजेच प्रक्रिया होय. 5 क्रमांक आहे कार्यपद्धती. उपलब्ध माहिती समजण्यासाठी विद्यार्थ्याने काय करावे ते यात सांगितले जाते. वाचकाने काय केले पाहिजे याचे उत्तर यातून मिळते. प्रास्ताविक वाचता येते किंवा पुढील उत्तरे लिहिता येतील अशा स्वरूपाची उत्तरे असू शकतात. 6 क्रमांक आहे तत्वे. ज्ञानेने म्हटल्याप्रमाणे ही सामान्यकरणाची तत्वे किंवा नियम होत. दोन किंवा अधिक संकल्पनांमधील सहसंबंध स्पष्ट करणारे विधान म्हणजेच तत्व होय. 7 क्रमांक आहे नियम प्रणाली. विशिष्ट अर्थाने जर ही संज्ञा वापरली तर अनेक तत्वांचे पद्धतशीर एकत्रीकरण यात होत असते. हा एक सिद्धांत होय. जसं की पायथागोरसचा सिद्धांत म्हणून आपण इथे उदाहरण लिहू शकतो. आर्किमिडीजचं तत्व, नियम याचं देखील इथे उदाहरण आपण देऊ शकतो. नियम प्रणाली असते असे आपण म्हणू शकतो. आणि शेवटी तुम्ही याचा समारोप करणे गरजेचे आहे. एखादा विषय हाताळताना ज्ञानाचे पृथक्करण वरील प्रकारे होऊ शकते. विशिष्ट गोष्टी, घटनांपासून सुरुवात करून सामान्य गोष्टींकडे ब्रुनरने मांडलेल्या संकल्पना किंवा रचनांकडे आपण जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 3, अभ्यासक्रम प्रतिमानातील घटकांचे परस्पर संबंध लिहा. अभ्यासक्रमाचे जे प्रतिमान आहेत त्यातील आता आपल्याला इथे संबंध स्पष्ट करायचा आहे. पुन्हा इथे प्रश्नाचं उत्तर लिहिताना सर्वात प्रथम आपल्याला प्रस्तावना लिहिणं गरजेचं आहे. अभ्यासक्रम प्रतिमानाचे घटक संदर्भात असलेली ही आकृती जर तुम्ही काढली तर तिथे प्रश्न तुमचा चांगल्या प्रकारे समजून येऊ शकतो आणि शेवटी त्याचा समारोप असणार आहे. आपण एक एक मुद्द्याविषयी आता इथे माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. अभ्यासक्रम प्रतिमानाचे घटक. ध्येय व उद्दिष्टे हा अभ्यासक्रम प्रतिमानातील पहिलाच घटक आहे. व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करणे हे शिक्षणाचे ध्येय असले तरी ते दूरगामी आणि सामान्य असते. उद्दिष्टे ही नजीकच्या हेतूशी संबंधित असतात. वर्ग अध्यापनात उद्दिष्टांचा विचार केला जातो. विशिष्ट प्रकारचा अभ्यासक्रम शिकल्यानंतर विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन कशा प्रकारचे असेल त्या स्वरूपात ध्येय उद्दिष्टे निश्चित केली जात असतात. 2 नंबरचा पॉईंट आहे पाठ्यक्रम.
विशिष्ट वेळेत पूर्ण करावयाचा अभ्यासक्रम. विशिष्ट वेळेत पूर्ण करावयाचा अभ्यासक्रमाचा भाग म्हणजे पाठ्यक्रम होय. अशी व्याख्या पाठ्यक्रमाची केली जाते. एखाद्या विषयाची तपशीलवार माहिती म्हणजे पाठ्यक्रम. पाठ्यक्रमात घटक, उपघटक आणि विशेषतः प्रकरणाचा विचार केला जातो. म्हणजेच पाठ्यक्रमाचा संबंध बोधात्मक ज्ञानक्षेत्राशी येतो. 3 क्रमांक आहे पद्धती व तंत्रे. अभ्यासक्रम तयार करताना अध्यापन पद्धती, तंत्रे यांचा देखील विचार केला जातो. अध्यापन पद्धती व तंत्रे उद्दिष्टानुरूप ठरविलेली असतात. 4. परीक्षण व मूल्यमापन. हा अभ्यासक्रम विकसनाचा प्रणाली उपक्रमातील अंतिम घटक आहे. ध्येय उद्दिष्टे कितपत साध्य झाली हे समजते. यामध्ये मूल्यमापन करण्यासाठी विशिष्ट चाचण्यांचा वापर करणे अपेक्षित असते. या चाचण्यांचे स्वरूप आपल्याला अपेक्षित असलेल्या वर्तन बदलावरती अवलंबून असते. अशा प्रकारे आपण अभ्यासक्रम प्रतिमानाचे विविध घटक या ठिकाणी पाहिले आहेत. शेवटी तुम्ही समारोप इथे करू शकता. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4 मध्ये तुम्ही शिकवित असलेल्या विषयातील पाठ्यांश निवडून त्याची शंक्वाकृती मांडणी स्पष्ट करा. हा प्रश्न क्रमांक 4 आहे. यामध्ये तुम्हाला प्रस्तावना लिहिणं गरजेचं आहे. पाठ्य विषयाची मांडणी कशा प्रकारे केली जाते त्याचे विविध प्रकार इथं तुम्ही प्रस्तावनेमध्ये स्पष्ट करू शकता. नंतर शंक्वाकृती पाठ्यविषय, ज्यामध्ये अशा प्रकारची आकृती तुम्ही काढू शकता. संकल्पनेचा अर्थ, संकल्पनेची उदाहरणे, संकल्पना उपयोजन व इतर संकल्पनांशी केलेली तुलना. या प्रकारे शंक्वाकृती पाठ्यविषयाची आकृती तुम्ही इथे काढू शकता. तर शंक्वाकृती पाठ्यविषय म्हणजे काय? ठराविक अंतराने एकच घटक या पाठ्यविषयात पुन्हा पुन्हा येतो. साधी पुनरावृत्ती व शंकाकृती होणारी पुनरावृत्ती यात काय फरक आहे? खऱ्या शंकाकृतीसाठी पूर्वीचाच घटक वेगळ्या संदर्भात व वेगळ्या पातळीवर मांडावा लागतो. उदाहरणार्थ कार्यात्मक, चित्रीय व प्रतिकात्मक असे 3 प्रकारचे असलेले ब्रुनरचे वर्गीकरण आपण वापरणार आहोत. समजा तुम्हाला कार्यात्मक पातळीवर एका प्रकरणाची ओळख करून द्यावायची आहे. काही वेळाने पुन्हा तेच चित्रीय पातळीवर आणता येते व विद्यार्थ्याला तत्त्व किंवा नियम चांगला समजण्यासाठी पुन्हा तुम्हाला ते प्रतिकात्मक पातळीवर आणता येते. अशा प्रकारे शंकाकृती पाठ्यविषय मांडला जात असतो. जर संज्ञानात्मक क्षेत्राचे वर्गीकरण वापरले व प्रथम आकलन पातळीवर त्याची ओळख करून दिली, नंतर ते प्रकरण उपयोजनाच्या पातळीवर आणले तर ते देखील शंकाकृती पाठ्यविषय होऊ शकतो. आता आपण पाठ्यविषयातील उदाहरण या ठिकाणी बघणार आहोत. विषय आहे गणित, घटक आहे वर्ग. वर्ग म्हणजे काय? तर एका संख्येला त्या संख्येने गुणणे म्हणजे त्या संख्येचा वर्ग करणे होय. हा झाला संकल्पनेचा अर्थ. गणितातील वर्ग करणे ही संकल्पना इयत्ता 7वीच्या वर्गात आहे. तसेच इयत्ता 8वीच्या वर्गात घन करणे ही संकल्पना स्पष्ट करण्यात आली आहे. वर्ग म्हणजे त्या संख्येने त्या संख्येला गुणणे, तर घन म्हणजे त्या संख्येला 3 वेळा तिचा गुणाकार होतो. जसे की 3 × 3 × 3, 3 × 3 9, 9 × 3 27. आणि यामध्ये वर्ग ही संकल्पना पण समाविष्ट आहे. आता संकल्पनेचा उपयोग कसा केला जातो? चौरसाचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र समान बाजूचा वर्ग आहे. या ठिकाणी वर्ग ही संकल्पना आली आहे. चौरसाच्या क्षेत्रफळावरील उपयोजनात्मक उदाहरणे सोडविताना वर्ग या संकल्पनेचा उपयोग केला जातो. वर्ग ही संकल्पना जसजशी इयत्ता वाढत जाते तसतशी विस्तृत होत जाते व विविध सूत्र तयार करताना वर्ग या संकल्पनेचा वापर केला जातो. अशा प्रकारे वर्ग ही संकल्पना शंकाकृती पाठ्यविषयाचाच भाग आहे हे इथे स्पष्ट होते. प्रश्न क्रमांक 5. विविध तज्ञांनी केलेल्या दूरशिक्षणाच्या विविध व्याख्या स्पष्ट करून त्यातील वैशिष्ट्यांची नोंद करा. उत्तर. यामध्ये तुम्हाला प्रथमतः प्रस्तावना लिहिताना दूरशिक्षणाच्या बाबतीमध्ये तुम्ही प्रस्तावना लिहू शकता. जसं की मी इथे तुम्हाला सांगणार आहे. आता दूरशिक्षणाच्या व्याख्येबाबत अनेक लोकांमध्ये मतभेद आहेत. दूरशिक्षणातील पुस्तके, लेख यांचा अभ्यास केल्यावर आपणास याची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. दूरशिक्षण यामधील दूर या शब्दाबाबत कोणामध्ये फारसे मतभेद आढळून येत नाहीत. मात्र त्यापुढील शब्द शिक्षण असावा की अध्यापन का अभ्यास याबाबत विचारवंतांनी वेगवेगळी मते प्रदर्शित केलेली आहेत. त्यापैकीच हॅरिस व विल्यम यांनी दूरशिक्षणाची केलेली व्याख्या आपण आता प्रथमतः बघूया. ज्यावेळी शिक्षक व विद्यार्थी
एकमेकांपासून दूर अंतरावर असतात. अशावेळी सुनियोजित व नियमित शिक्षणाद्वारे अध्यापक अध्ययनार्थी यांच्यामध्ये प्रभावित अध्यापन प्रक्रिया निर्माण केली जाते. अशा प्रक्रियेला दूरशिक्षण असे म्हणतात. या दूर अंतरामध्ये वेळेतील अंतर, सामाजिक व मानसशास्त्रीय अंतराचा पण पर्यायाने समावेश होतो. होमवर्क या दूरशिक्षणाला संपर्कविरहित स्वरूपाचे शिक्षण म्हणतो. अशा प्रकारच्या अध्यापन पद्धतीमध्ये पूर्वनियोजित अभ्यासक्रम व साहित्याचा समावेश असतो. विकसनशील देशात सर्वांना शिक्षणाची समान संधी मिळवून देणे ही एक फार मोठी बिकट समस्या आहे. दूरशिक्षणाची परिभाषा इंटरनॅशनल काउन्सिल ऑन करस्पॉन्डन्स पॅरिस या संस्थेच्या 8व्या परिषदेत आपल्या शोध निबंध सादर करताना ओटो पिट्स असे म्हणतो की लिखित अथवा मुद्रित शब्दांचा वापर करून अध्यापन म्हणजे पत्रद्वारा शिक्षण होय. फ्रेंच भाषेत त्याला टेलियनसाइनमेंट तर जर्मन भाषेत फेर्नउंतरिस्ट असे म्हणतात. या दोन्ही देशांमध्ये शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधील दूरत्व या शब्दाने व्यक्त होते. जर्मनीमधील फेर्नउंतरिस्ट या शब्दाचा अर्थ केवळ पत्राद्वारे अध्ययन एवढ्यापुरताच मर्यादित नसून यामध्ये रेडिओ, दूरदर्शन, ध्वनिफिती, ध्वनिमुद्रिका व संगणक यांचा पण शिक्षणात वापर करण्यात येतो. या गोष्टीचा विचार करता पत्राद्वारे शिक्षणाऐवजी दूर अध्यापन शब्द वापरणे जास्त योग्य ठरते. DJ किगन यांनी फ्रान्स सरकारच्या 12 जुलै 1971 कायद्याचे भाषांतर करताना दूर शिक्षणाची पुढील प्रमाणे व्याख्या केली. या शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षकाच्या प्रत्यक्ष उपस्थितीची आवश्यकता नसते किंवा तो प्रत्यक्षतः फक्त काही वेळा मर्यादित शैक्षणिक कृतीसाठीच उपलब्ध होऊ शकतो. दूर शिक्षणाची व्याख्या करताना त्यातील काही गुणवैशिष्ट्ये देखील स्पष्ट करण्यात आली. वर्ग अध्यापनात पहिलं आहे वर्ग अध्यापनातील समोरासमोर होणाऱ्या शिक्षण प्रक्रियेऐवजी शिक्षक विद्यार्थी यांच्यातील दूर अंतरावरून शिक्षण असते. 2. खाजगी अभ्यासाच्या ऐवजी शैक्षणिक संघटनेमार्फत शिक्षण. 3. अभ्यास विषय शिकविण्यासाठी शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधील माध्यम म्हणून तंत्रसाधनांचा वापर, बहुधा मुद्रित माध्यमांचा वापर. 4. द्विमार्गी संज्ञापन संप्रेषण यामुळे विद्यार्थ्यांचा फायदा व त्यामुळे विद्यार्थी प्रवृत्त संवाद सुरुवात. 5. शिक्षणाचे औद्योगिक स्वरूप, त्यात विद्यार्थ्यांचा सहभाग, त्यामुळे इतर शिक्षणापेक्षा दूर शिक्षणाचे वेगळेपण. हिलरी पॅरेटॉन यांनी अध्यापनाची खालील व्याख्या केलेली आहे. विद्यार्थ्यांपासून दूर अंतरावर राहून कोणीतरी केलेली शिक्षण प्रक्रियेतील अध्यापन कृती. किगनच्या मतानुसार दूर शिक्षणाची मांडणी अशी करता येईल: दूर शिक्षण समान दूर समान अध्ययन अधिक अध्यापन. दूर शिक्षण समान दूर कंसात आहे अध्यापन अधिक अध्ययन कंस पूर्ण. आणि शेवटी तुम्ही याचा समारोप करणे गरजेचे आहे. अनेकांनी एकत्र येऊन अभ्यास करून तयार केलेले दूर शिक्षण साहित्य व दूर शिक्षण संकल्पना या गोष्टी मात्र निश्चितच नवीन आहेत, यात शंका नाही. शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधील असणारे अंतर कमी करण्याचा दुवा म्हणून मुद्रित माध्यमाची भूमिका कोणती ते तपासून दूर शिक्षणाचे स्वरूप समजावून घेणे हे महत्त्वाचे आहे. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक शेअर माय व्हिडिओ अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. आपणा सर्वांचे खूप खूप आभार. कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.